बांधणी कपडा जेवढा लोकप्रिय आहे तेवढा सुंदर त्याचा इतिहास पण. बांधणीचा सर्वात जुना पुरावा सिंधू संस्कृतीच्या काळापासून आहे, जिथे रंगरंगोटी 4000 इसवी सन पूर्वी होती. त्याच बांधणी साडीचा परिधानाचा पुरावा 1855 ते 1862 मध्ये बघायला मिळतो. म्हणूनच ही संस्कृती आजही जोपासल्या गेलेली आहे. बांधणीची पहिली साडी बाणा भट्ट यांच्या शाही विवाहामध्ये नेसल्या गेली होती. त्या काळी वर आणि वधू यांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य भेटावं म्हणून लाल कलरची बांधणीची साडी वेअर करण्यात येत होती. आजही अजिंठाच्या भिंती बांधणी साडीच्या पुराव्यासाठी उभ्या आहेत. बांधणीची मॅन्युफॅक्चरिंग गुजरात मध्ये केली जात होते आणि त्या काळी कच्छ मध्ये खत्री समाज याची मॅन्युफॅक्चरिंग करत होते. पण तामिळनाडू आणि राजस्थान मध्ये सुद्धा याची मॅन्युफॅक्चरिंग होत होती. पण तामिळनाडू मध्ये सुगडी या नावाने बांधणीला ओळखलं जायचं आणि गुजरात मध्ये बंदेज म्हणून या नावाने ओळखलं जात होतं आणि पाकिस्तानामध्ये चुनरी या नावाने ओळखलं जात होतं. मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेस सर्व एकच आहे, पण स्टेट वाईज नावं सर्व वेगवेगळी. त्या काळी बांधणी बनवताना रेशम कपडा आणि मलमल म्हणजे आजच्या काळात सॅटिन असे दोनच पर्याय होते. आणि आता जॉर्जेट, शिफॉन आणि क्रेप असे भरपूरसे ऑप्शन आता मार्केटमध्ये आलेले. बांधणी मॅन्युफॅक्चरिंग करायची पद्धत टाय-डाय टेक्सटाईलचा एक प्रकार आहे, जो कृत्रिम नखाच्या साह्याने खेचून आणि प्रोसेस करून बनवला जातो. 2 कलरच्या डाईंगची प्रोसेस केली जाते, एक कच्ची डाईंग आणि एक पक्की डाईंग. कच्ची डाईंग जी आहे त्याचा कलर लवकर निघून जातो आणि पक्की डाईंगचा कलर लवकर निघत नाही.